काय नाव बाळा तुझं? वैष्णवी दिनकर अवचार, वर्ग चौथा, शाळेचं नाव? पीएमसी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वेणी. तू यावर्षी काय करू राहिली? स्कॉलरशिपचा अभ्यास. कशा करता? स्कॉलरशिप पास व्हाय करता. आणि समजा नाही पास झाली मग? काही फरक पडत नाही, पुढच्या नोकऱ्या सोप्या जातात. तुझं नाव काय बाळा? प्रथमेश राजू डोस, वर्ग चौथा, शाळा? जीपम प्राशा निजामपूर. यावर्षी काय करू राहिला तू? नवोदयचा अभ्यास. कशा करता? नवोदय 6वी ते 12वी फुकट मिळावं म्हणून. आणि जर समजा नवोदय परीक्षा नापास झाला मग? पुढच्या नोकऱ्या सोप्या राहील. सर्व विद्यार्थ्यांना पालकांना माझा नमस्कार. माझं नाव आहे रवींद्र सरदार आणि तुम्ही पाहतात भारत नवनिर्माण यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय व स्कॉलरशिप परीक्षाविषयी सविस्तर माहिती पाहूयात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवोदय व स्कॉलरशिपची तयारी का करावी याविषयी सांगितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवोदय व स्कॉलरशिपविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. नवोदयचा अभ्यास का करावा, कसा करावा, कोणते पुस्तक वापरावे, सिलेबस काय असतो, सर्व माहिती सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं की नवोदय स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास का करावा. बघा, तुम्ही नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास नवोदय परीक्षा पास होऊन तुम्ही नवोदय शाळेत जावे, स्कॉलरशिपचा अभ्यास तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा पास होऊन तुम्हाला स्कॉलरशिप मिळावी म्हणून तुम्ही करू शकता. परंतु हा एकमेव उद्देश नसतो. जर नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक शाळासारखे तुम्ही परीक्षा दिल्या तर या परीक्षामुळे तुमच्या उद्याच्या ज्या भावी परीक्षा आहेत MPC, UPSC, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, सैन्य भरती, या परीक्षेकरता तुमचा आताच अभ्यास होतो. ही तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. म्हणून मी सर्व पालकांना विनंती करेल की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना अशा ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही भाग घ्यायला सांगा. त्यांना तुमच्या विद्यार्थ्यांना भाग घेण्यास तुम्ही त्यांना प्रवृत्त करा आणि त्यांच्याकरता जे काही सहाय्य तुम्ही देऊ शकता एक पालक म्हणून तुम्ही त्यांना ते सहाय्य करा. आता आपण नवोदय विद्यालयाविषयी जाणून घेऊया. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय असतं. नवोदय विद्यालयाची विद्यार्थी क्षमता असते 80 मुलं आणि हे 80 मुलं 75% ग्रामीण भागातून घेतात व 25% मुलं शहरी भागातून. या 80 विद्यार्थ्यांमध्ये SC ST आरक्षण लागू असते, OBC आरक्षण लागू असते, महिलांचं आरक्षण लागू असते व अपंगत्वाचंही आरक्षण लागू असते. नवोदय परीक्षा इतर परीक्षासारखी नसते. जसं इतर परीक्षामध्ये तुम्ही समजा 4थीचे पेपर दिले, 5वीचे दिले, 6वीचे दिले, 11वी 12वीचे कोणत्याही वर्गाचे पेपर दिले, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे गुण तुम्हाला गुणपत्रिकेद्वारे कळवले जातात. परंतु नवोदयची परीक्षा तशी नसते. नवोदयचा निकाल तुम्हाला कळवले जात नाही. तुम्हाला किती गुण मिळाले याची गुणपत्रिका मिळत नाही. जर स्पर्धात्मक तुम्ही 80 मुलामध्ये निवडले गेले असाल तर तुमचा निकाल नवोदयच्या वेबसाईटवर दिसतो आणि तुमच्या शाळेला पण पत्र येतं तुम्ही जर नवोदय लागले असेल तर, आणि तुम्हाला सुद्धा ईमेलद्वारे आणि पत्राद्वारे कळवले जातं. म्हणून हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला नवोदयला किती गुण मिळाले हे समजत नाही. जर तुम्ही नवोदयला लागले तर ते फक्त तुम्हालाच कळणार आहे. जर तुम्ही नवोदय परीक्षा पास झाली नाही तर तुम्हाला ते मुळीच कळणार नाही. जर तुम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता केली तरच तुमचा नवोदयसाठी प्रवेश गृहीत धरला जातो. आता आपण नवोदयचा सिलेबस काय काय असतं ते जाणून घेऊया. बघा, नवोदयची परीक्षा तुम्हाला सांगितलं बाकी परीक्षासारखे नसते. बाकी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर पाठ करावे लागतात आणि पाठ केलेले उत्तर तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये लिहू शकता. या ठिकाणी पाठांतराचा काही संदर्भ नसतो. या ठिकाणचे जे प्रश्न असतात, या परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात हे प्रश्न पूर्ण आकलन क्षमतेवर अवलंबून असतात. तर आता आपण नवोदयचा सिलेबस बघू. नवोदय सिलेबस काय काय असतो. नवोदयमध्ये 3 घटक असतात: बुद्धिमत्ता, मराठी व अंकगणित. बुद्धिमत्ता करता 50 प्रश्न असतात, अंकगणिताकरता 25 प्रश्न आणि मराठी करता 25 प्रश्न, असे एकूण 100 गुणाची ही नवोदय परीक्षा असते. नवोदयच्या परीक्षेमध्ये एकच पेपर असतो आणि एका पेपरामध्ये 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 एवढे गुण दिले जातात आणि सरासरी प्रत्येक जिल्ह्यानुसार नवोदयचा निकाल वेगवेगळा येऊ शकतो. नवोदयमध्ये स्पर्धात्मक पातळी खूप वाढली, त्यामुळं एका वर्षात किंवा 2 वर्षात नवोदयची तयारी होत नाही. म्हणून माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती असेल, माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगणे असेल की तुमचे मुलं जर दुसऱ्या वर्गात असतील, तिसऱ्या वर्गात असतील तर 2ऱ्या-3ऱ्या वर्गापासूनच त्यांचा नवोदयचा अभ्यास करणं सुरू करा. जर तुम्ही एकदम 5व्या वर्गात आले आणि 5व्या वर्गात निर्णय घेतला की तुम्हाला नवोदयच्या परीक्षेचा अभ्यास करायचा तर ते सहज शक्य होणार नाही. तुम्ही स्पर्धेत टिकू शकणार नाही. म्हणून आत्ता जर तुमचे मुलं 2ऱ्या-3ऱ्या वर्गात असाल तर आताच निर्णय घ्या आणि आजपासूनच तयारीला लागा. मी तुम्हाला नवोदयच्या विषयी माहिती सांगितली. आता मी तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेविषयी माहिती सांगतो. नवोदयची परीक्षा पण 5वीत असते आणि स्कॉलरशिप परीक्षा पण 5वीत असते. आता स्कॉलरशिपचा सिलेबस काय ते समजून घ्या. स्कॉलरशिपमध्ये 4 घटक असतात: मराठी, अंकगणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता.
आता हा जो सिलेबस आहे स्कॉलरशिप परीक्षेचा, जी परीक्षा 5वीमध्ये असते, ज्या परीक्षेत इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता व मराठी हे घटक आहेत, या घटकाचा तुम्ही जर विचार केला, ज्यांना ज्यांना माहीत आहे, ज्या ज्या मुलांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे, UPSC, MPSC, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा, पोलीस भरती, सैन्य भरती याचा अभ्यास केला आहे, त्या मुलांना माहीत आहे की 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा सिलेबस बिलकुलही UPSC, MPSCमध्ये किंवा सरळ सेवा भरतीमध्ये तलाठी, ग्रामसेवक जे मुलं होतात त्यांना जो सिलेबस असतो तो सिलेबस 5वीच्या मुलांना स्कॉलरशिप परीक्षेकरता असतो. म्हणून तुम्ही हा विचार करा, आज जर तुमच्या मुलांना 4थ्या वर्गामध्ये 5व्या वर्गामध्ये जर स्कॉलरशिपचा अभ्यास केला तर उद्या तुमच्या मुलांना मोठ्या मोठ्या नोकरी करता, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, सैन्य भरती, UPSC, MPSC करता सरळ सोपं होईल. हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. आता आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेचा सविस्तर सिलेबस सांगत आहे. स्कॉलरशिप परीक्षेचे 2 पेपर असतात, एकूण 4 घटक, मराठी, अंकगणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता. स्कॉलरशिप करता 2 पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये मराठी व अंकगणित, दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता. मराठी करता 25 प्रश्न व गणिताकरता 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नास 2 गुण. या प्रकारे मराठी करता 50 गुण व गणिताकरता 100 गुण. आणि या पेपरकरता 1.5 तास वेळ असतो. दुसरा पेपर असतो बुद्धिमत्ता व इंग्रजीचा. इंग्रजीचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेकरता 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. अशा प्रकारे इंग्रजीकरता 50 गुण व बुद्धिमत्तेकरता 100 गुण. अशा प्रकारे ही परीक्षासुद्धा, हा पेपरसुद्धा 150 गुणाचा असतो. पेपर 1 करता 1.5 तास व पेपर 2 करता 1.5 तास, असे तुम्हाला दोन्ही पेपर मिळून 3 तास मिळतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवोदय व स्कॉलरशिपच्या एका घटकाविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.